नमस्कार, मी पंजाब डक बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता 19, 20, 21, 22 पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे. म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, नगर जिल्हा झाला, परभणी जिल्हा झाला, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 20 जुलैपासून 20, 21, 22 आणि 23 या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे वळू. आज आहे 19 जुलै 2025. तर विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे 19, 20, 21, 22, 23 पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 19 जुलैपासून तर 23 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरीव सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं. बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की 25च्या नंतर 25 जुलै, 26, 27च्या नंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर हे अंदाज त्याचा नंतर दिला ते. पण खास करून आज 19 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे 19 आजपासून दररोज भाग बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पाऊस कसा पडणार आहे ते एक सांगतो. असा रिमझिम नाही पडणार, अर्धा तास पडणार आहे, 1 तास पडणार आहे, पण शेतातून पाणी बाहेर काढणार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.